So welcome guys. आजचे आपले टॉपिक आहे व्हॉट्स इज हॅपनिंग इन इंडिया एज्युकेशन बाबतीत वुमनसाठी गव्हर्नमेंट काय करते काय विषय चालू आहे सगळा तर बोलू आपण. सो फर्स्ट टॉपिक चालू करू लगेच एज्युकेशनवर. सो फर्स्ट एज्युकेशन. आता एज्युकेशनवर काय बोलू साहेब, फर्स्ट म्हणलं तर काय असतं, आपण जे मिडल क्लास लोक असतात त्यांना जर कुठेतरी चांगल्या त्यांनी लाईफस्टाईल लावायची असली तर फर्स्ट फर्स्ट थिंग काय असते, एज्युकेशन घ्यावं लागते, त्याच्याशिवाय काहीच पर्याय नसतो. पण आजकाल काय विषय चालू आहे, नीटचा पेपर लीक होतोय. म्हणजे अमीर लोक, जे अमीर लोक आहे ते अमीर लोक आपल्याला एज्युकेशन पण घेऊन देत नाहीये, म्हणजे एज्युकेशनच्या बळावर पण आपल्याला चांगल्या पदवीवर जाऊ नाही देत. तर विचार करा किती वाईट परिस्थिती चालू आहे आजकाल. नीटचा पेपर हा जर 32 लाख लोक विकत घेऊ शकते, आपण मिडल क्लास काय, आपल्याला फक्त अभ्यास केल्याशिवाय काही पर्याय नाही. पण लोक, श्रीमंत लोक हे पेपर विकत घेऊन लगेच कसे कॉलेजला ऍडमिशन लगेच घेऊन टाकते. म्हणजे ही प्रक्रिया किती वर्षापासून चालू आहे ते सांगता नाही येत. पण यावर्षी उघडकीस झाला, त्या गोष्टीवर गव्हर्नमेंटनं चांगल्या पद्धतीनं ध्यान दिलंच पाहिजे. ही खूपच वाईट परिस्थिती, कारण याच एज्युकेशनच्या द्वारेच आपण खूप वर जातो. आता दुसरी गोष्ट म्हणलं तर तर या मुद्द्यावर जरा बोललो तर लगेच मग त्यांनी काय केलं, एनटीएने काय केलं की रिनीटचा पेपर मधले फिजिक्सचे जे पेपर आहे, फिजिक्सचा जो पोर्शन आहे तो एकदम हार्ड करून टाकला. म्हणजे ज्या टीचर्स करून तो सॉल्व्ह करण्यासाठी, म्हणजे ते फिजिक्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी 45 मिनिटं लागले कोणाला, टीचर्सला. आणि विचार करा, 45 मिनिटं लागली आणि स्टुडंटला पण 45 मिनिटात होईल का स्टुडंट? इथं म्हणजे टीचरला करीबन 45 मिनिटं नाही तर 60 मिनिटं लागली अप्रॉक्स. मला एवढं 60 मिनिटं लागली. आणि स्टुडंट कडून एनटीए किंवा ते अपेक्षा करत होते की 45 मिनिटात फिजिक्सचा क्वेश्चन सॉल्व्ह करायची तुम्हाला रिनीटचा पेपर. हे कसं काय पॉसिबल आहे? आणि खूपच वाईट झालं. आता हे तर नीटच्या बाबतीत तर झालंच. आता सगळ्यात वाईट गोष्ट म्हणलं तर, या गोष्टीत सर्वात वाईट म्हणलं तर 14 मुलांनी काय केलं, सुसाईड केलं. अजून किती मुलांनी रिअल मध्ये केलं, म्हणजे किती मुलांचं सुसाईड झालं पण ते दाबलं गेलं त्या गोष्टी अजून माहित नाही. 14 मुलांनी दाखवलेलं आहे आज का नीटच्या पेपरच्या नंतर. अजून म्हणलं तर आता ठीक आहे, आपण नीटच्या बाबतीत बोललो. आता युपीएससीचा पेपर, प्रिलियमचा पेपर जो आहे तो एकदम हार्ड टाकलं त्यांना. म्हणजे इतके इतके हार्ड क्वेश्चन टाकले होते की स्टुडंट कडून सॉल्व्ह नाही झाले. एक स्टुडंटनं तर आत्महत्या केली. जो पेपर देऊन आल्यावर त्याला माहित होतं की क्लिअर होणार नाही तर डायरेक्ट. तर ही गोष्टी कसं काय होत आहे, या गोष्टी म्हणजे फक्त काय अमीर लोक अमीर होत जात आहे. आणि आपल्याकडून जे म्हणजे आपल्याकडे जो स्टेज होता, म्हणजे थोडीशी परिस्थिती चांगली करण्याची, तो स्टेज पण ते अमीर लोक विकत घेत आहे डायरेक्ट. म्हणजे किती वाईट परिस्थिती चालू आहे देशाची. आणि या देशावर सेकंड गोष्ट जर बोलली तर, सेकंड जर चालू झालं तर सगळे टीईटी, आता जी एक्झाम असते टीईटी म्हणजे टीचर्सची एक्झाम असते, ते टीचरची एक्झाम पण हे झाली काय, त्याला पेपर फुटला तिथं. आणि आता आता ऐकलेलं आहे मी की एक मेडिकल कॉलेजमध्ये सेमिस्टरचे पेपर असतात, सेमिस्टरचे पेपर तो पण लीक झाला. म्हणजे म्हणजे जो पेपर देऊन डॉक्टर्स बनतात, डॉक्टर्स म्हणजे ते ऍडमिशन घेतलेलं असतं त्यांनी, पण कॉलेजमध्येच काय होतंय, लीक होऊन जात आहे. कोणते पेपर? सेमिस्टरचे. काय करते मग कॉलेजवाले, काय करताय? दुसरी गोष्ट, हे तर ठीक आहे झालं. अजून म्हणलं तर एका एक्झामची, आय होप सो कोणत्या तरी गव्हर्नमेंट एक्झाम आहे ती, त्या एक्झाम मध्ये 400 मुलांचा स्लॉट होता. म्हणजे 400 मुलांचा सीट होती तिथं. म्हणजे किंवा कशासाठी की त्याच्यासाठी पेपर देण्यासाठी, म्हणजे 400 मुलांना सीट होती.
आणि तिथं ऍडमिट कार्ड 800 आलते. सो हे काय गोष्ट आहे, म्हणजे काय चालू आहे? म्हणजे गव्हर्नमेंटला ह्या गोष्टी पण नाही सांभाळता येते की स्टुडंटला किती जणांना कसं सेंटर द्यायचं, कोणाला कसं बसवायचं, काय करायचं, कसं चालू आहे. दुसरी गोष्ट आपण जर बोललो तर सेकंड गोष्टीवर येऊ आपण. एज्युकेशन हे खूपच वाईट चालू आहे या देशात. तर एक विचार करा काय करायचं. तर मी ऐकलेलं आहे की जे ॲडव्हान्सचा पेपर पण IIT रुड़कीनं म्हणजे काय म्हणतात त्याला सांगितलं किंवा काहीतरी असंच विषय झाला की ॲडव्हान्स ॲडव्हान्सचा पेपर पण लीक झाला. का बरं? की त्याच्यात काही स्टुडंटला पेपर 1 मध्ये -1 मार्क आहे आणि पेपर 2 मध्ये डायरेक्ट 103 मार्क आहे. काही मुलांना पेपर 1 मध्ये 103 105 मार्क आहे. पेपर 2 मध्ये -2 मार्क आहे. म्हणजे हे इम्पॉसिबल गोष्ट आहे. हे कसं काय पॉसिबल आहे? की असं होऊच नाही शकत. कारण जर अभ्यास केलेला असेल तर दोन्ही पेपर चांगलेच जातील. पण असं नाही होऊ शकत. सो या गोष्टीवर कारवाई होईलच. सीबीआयचं चालूच आहे सगळीकडे. त्या गोष्टीचं बघू आपण. आता आपण सेकंड बघू म्हणलं तर सेकंड बघू तर वुमेन सेफ्टी. आता काय चालू आहे? या गोष्टीवर बोलणं म्हणलं तर आपल्याला खूपच कसं असं वाटतं यार काय या देशात जगून फायदा नाही. कारण या देशात आता न्यूज आता खूप काय म्हणतात त्याला पांगती की एक 12 वर्षाच्या मुलींवर 32 लोकांनी काय केलं? दुष्कर्म केले. तर विचार करा 12 वर्षाची किती? 12 वर्षाची. म्हणजे ज्या मुलीला अजून काहीच नाही केलं, जी मुलीला फक्त अजून जग बी नाही बघितलं, त्या मुलींवर 32 जण यार इम्पॉसिबल गोष्ट आहे ही. म्हणजे ही ह्या विचार पण आपण कधी करू नाही शकत अशी गोष्ट झालेली. आणि अजून झालं की एक ही 12 वर्षाच्या मुलीवर का कोणत्यातरी त्या माणसाने ती मुलीचा काहीतरी बर्थडे होता त्या दिवशी आणि ती गिफ्ट घ्यायला चालली होती. तर त्या माणसाने त्या मुलीला तिचा काय म्हणतात बलात्कार करून किंवा तिचा संग दुष्कर्म करून तिला पाण्यात फेकून दिलं. पाण्यात, नदीत किंवा नदीत तिला गोणीमध्ये टाकून फेकून दिलं. या म्हणजे कशा लेव्हलचे होऊ राहिले आजकाल लोक. कोणत्या लेव्हलला चालले की काही पण करताय. म्हणजे यार या गोष्टीचा कधी विचार करू शकतो आपण की 12 वर्षाची ज्या मुलीने जग पण नाही बघितलं अजून, की जी मुलगी स्कूलपासून तर होम बस एवढंच तिचं जग आहे. तरी पण जर असं होत असेल तर काय करते इंडियातली गव्हर्नमेंट काय करते? तर गव्हर्नमेंटनं लवकरच ॲक्शन घ्यायला पाहिजे या गोष्टींवर. खूपच वाईट आहे यार. म्हणजे या गोष्टीवर बोलून आपण आपल्याला काहीच हे नाही करता येते. आणि चांगले मोठमोठे न्यूज चॅनल ते चेतन अगरवाल वाटतं. हां, चेतन अगरवाल. खूपच वाईट झालं त्या मुलाचं पण. कशा पद्धतीनं करतंय आजकाल इंडियामध्ये काय चालू आहे? म्हणजे त्या मुलीला जर करायचं नव्हतं तर नाहीच राहून द्यायचं. करायचं नव्हतं तर डायरेक्ट सोडून द्यायचं. लग्न झालं, नाही करायचं मला तुमच्यासोबत नाही राहायचं हे सांगायचं. पण जो घेतला यार, जो चेतन अगरवाल, जो कितीतरी 87 का कितीतरी करोडचं लग्न केलं त्यांनी. म्हणजे किती अमीर लोकांना जर असं भेटत असेल, तर आपल्या लोकांना काय? आता अजून ऐकलं मी की काय ते एका स्त्रीनं काय केलं की तिच्या नवऱ्याला असं जमीनमध्ये गाडून टाकलं. म्हणजे जमीनमध्ये त्याला मारून मारून त्याला म्हणजे जमीनमध्ये गाडून टाकलं. त्यांच्याच घरी गाडून टाकलं. अजून ऐकलं तर आपण इंडियामध्ये आज यावर्षीच खूप चालू आहे काय नीला ड्रम. तर ह्या गोष्टी खूपच चालू आहे. तर या गोष्टींवर ॲक्शन घेतली पाहिजे. खूप लवकरच घेतली पाहिजे. आणि या या जर एक विचार केला, जर 12 वर्षाची मुलगी जर सेफ नाही आहे इंडियामध्ये, तर काय गॅरंटी करणार की पुढची पिढी काय म्हणतात त्याला मुलींना शिकण्यासाठी बाहेर पाठवेल किंवा शिकण्यासाठी त्यांना पुढं अपॉर्च्युनिटी देईल, हे कसं काय होऊ शकतं?
तर हे दुष्कर्म करणारे फक्त हे काय म्हणतात त्याला, एकाच गोष्टीमुळे होत आहे. अकॉर्डिंग टू मी, मला पर्स्पेक्टिव्ह वाटतो की लोक मोबाईलमध्ये खूपच काय म्हणतात त्याला, घाण घाण व्हिडिओज बघून ते लाईफमध्ये रिअलमध्ये करण्याचा प्रयत्न करताय. आणि ते पण काहीच बघत नाही, एज स्पीच काहीच बघत नाही, त्या गोष्टी होत आहे. मोबाईल एक इतका ॲडिक्टेड गोष्टी आहे, जी दारूपेक्षाही भयानक आहे. तर त्या गोष्टींवर आपण काबू केलं पाहिजे त्या गोष्टीवर. मोबाईल डायरेक्ट कसं आहे, कामापुरतं वापरला पाहिजे, नाहीतर वापरलाच नाही पाहिजे. या गोष्टीमुळं खूपच वाईट होतंय. यार कसं काय इम्पॉसिबल गोष्टी जर ज्या गोष्टी आपण विचार नाही करू शकत त्या गोष्टी होत आहे, तर या गोष्टीवर ॲक्शन उचललीच पाहिजे. जर वुमेन जर सेफ नाही तर मग काय फायदा आहे? ज्या देशात आपण स्त्रीला देवी मानतो, ज्या देशात स्त्रीला भगवंताहून पण वरचा दर्जा दिला जातो, त्या देशात जर असं कृत्य होत असेल, तर काय म्हणत असेल त्या महापुरुषांनी, ज्यांनी ज्यांनी या देशासाठी कुर्बानी दिली. ते देशातले लोक जर स्वर्गातून बघत असेल तर काय म्हणत असेल, आम्ही देशाला इतकं दिलं, पण देश आता सध्या काय करतोय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जर असं कृत काय म्हणतात, स्त्रीला जर वाईट नजरेने पण पाहिलं तर त्याला जिवंत जाळायचं. आणि आजचे लोक काय करताय, फक्त कॅन्डल मार्च होते. त्या गोष्टी मला तरी वाटतं त्या गोष्टी होऊ नये. या गोष्टींवर खूप डिटेलमध्ये त्यांनी ऍक्शन घेतली पाहिजे. खूप डिटेलमध्ये या गोष्टीवर जर एकच डिटेल घ्या की सापडला त्याला जिवंत जाळा. म्हणजे रूह कापली पाहिजे लोकांना, अशी सजा काढा की याच्या पुढं स्त्रीकडे वाकड्या नजरेकडे बघण्याच्या आधी 100 वेळेस विचार आला पाहिजे. तर या गोष्टीवर खूपच मोठं यार विचार करण्यापेक्षा ही मोठी गोष्ट आहे. ही खूपच दुष्कर्म होते. या म्हणतात ना, कलियुग खूपच वाईट आहे. तर कलियुगची तर चरणसीमा आहे. तर विचार करा, चरणसीमामध्ये इतकं घाण गोष्टी होत आहे. तर या गोष्टीवर माझा एकच पर्स्पेक्टिव्ह आहे. माझं म्हणणं एकच आहे, की तुमच्या मुलांना, लहान मुलगा असो किंवा 18 वर्षाच्या मुलांना जोपर्यंत तो मॅच्युअर होत नाही चांगल्या आता ह्या गोष्टी बोलल्या आपण, की 18 वर्षाच्या मुलांना मोबाईल ना कधी 18 वर्षाच्या वस्तूवर. पण ते दुष्कर्म करणारे ते तर 34-35 वयाचे होते ना. ते 27-28 वयाचे होते. तर मोबाईलला तर आपण ज्यादा दोष नाही देऊ शकत. पण कसं असतं, जर लहानपणीपासूनच मोबाईलपासून दूर राहायची सवय लागली तर चांगली गोष्ट आहे. का बरं की मोबाईलमध्ये लहानपणीपासूनच मुलं काय करतात, वाईट रील बघतात किंवा वाईट व्हिडिओजवर जातात. त्या गोष्टी नको व्हायला. पुढची पिढी चांगल्या पद्धतीनं अ, सगळ्याला जगू देव, ही गोष्ट झाली पाहिजे. सो पुढं बघू काय चालू आहे आता. आता जर बघितलं आपण 2 गोष्टी बघितल्या आपण, एक पेपर आणि एक वुमन सेफ्टी. सो ह्या गोष्टीसाठी आवाज उचललाच पाहिजे आणि या गोष्टीसाठी खूपच कसे म्हणजे या गोष्टींवर इम्पॉसिबल गोष्ट झालेली आहे. या गोष्टीवर बोलणं म्हणजे आपल्याला असं डोक्यात कधी विचारही येत नाही अशा गोष्टी करताय लोकं. आणि जर बघितलं आपण तर यूएसमध्ये जर असं काही झालं तर ते ते डायरेक्ट एन्काउंटर. जाऊ द्या, सगळ्यात क्रूर देश आपण ऐकलेला आहे नॉर्थ कोरिया. नॉर्थ कोरिया. सो नॉर्थ कोरियामध्ये काय करतात ते नॉर्थ कोरियामध्ये डायरेक्ट त्याचं काय आहे, त्याला डायरेक्ट काय त्याचं जिवंत त्याला म्हणजे त्याच्या 3 पिढ्यांना ते त्रास देतात. 3 पिढ्या लोक त्याला त्यांचा इतका त्रास देतात. त्याचा ते एन्काउंटर करतात, पण 3 पिढ्या लोक त्रास देतात. विचार करा, नॉर्थ कोरिया देशासारख्या ज्या देशात लोक इतकं म्हणजे इतक्या घाण परिस्थितीमध्ये राहतात, तरी पण तिथं इतकी भयानक सजा आहे. आणि एक आपल्या भारतात त्या लोकांना म्हणजे काय म्हणतात त्याला बेल आणि त्या त्या गोष्टी खूप दूर लोक जातात. तर त्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. जर बघितलं तर खूप मोठ्या-मोठ्या देशात आहे. तर या गोष्टीवर खूप मोठी ॲक्शन घेतली पाहिजे. हेच माझं म्हणणं आहे. सो आता आपण काय करू शकतो त्या गोष्टीवर बोलून. सो आपल्याला आता जसं आपण एक्झामची तयारी करतोय एखाद्या, तसं आता नीट एक्झामची तयारी करतोय, तर त्याच्यासोबत आपण साइडमध्ये कोणतीतरी स्किल शिकायला पाहिजे. कोणतीतरी साइडमध्ये स्किल शिकली पाहिजे. ज्या स्किलनं आपलं इन्कम चालू झालं पाहिजे. एक्झामची तयारी तर करत राहा, पण याच्यासोबत स्किल शिका कोणतीतरी.
जिनं आपलं साईड बिझनेस चालू झाला पाहिजे. त्याच गोष्टीनं आपण आता काहीतरी उपाय करू शकतो. एक्झाम्पल देतो तर आपण एडिटिंग शिका. दुसरी गोष्ट म्हणलं तर आपण कोडिंग शिका. लँग्वेज शिका दुसऱ्या. अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या पद्धतीने काहीतरी करू शकतो. आता एक्झामचा असा विषय चालू आहे. त्यामुळे काहीतरी स्किल शिका. त्या पद्धतीनं तुम्हाला हायर केलं जाईल चांगल्या पद्धतीनं. कोणतीतरी स्किल एक अशी डेव्हलप करा जी स्किल एकदम आजकाल खूप ट्रेंडिंगला आहे. जसं एआय चालू आहे. सो या गोष्टीवर जास्त ध्यान द्या गाईज. एक्झामच्या जास्त भरोश्यावर नका राहू. कारण आजकाल खूप वाईट परिस्थिती चालू आहे. त्यामुळे स्किल शिका आणि साइडमध्ये तुमचं इन्कम चालू करून द्या. म्हणजे मग कसं होऊन जाईल, की तुम्हाला पण एक सहारा भेटेल चांगल्या गोष्टीचा. त्या गोष्टीचा विचार करा तुम्ही चांगल्या पद्धतीनं. सो एवढंच करा. आपण एक मिडल क्लास फॅमिलीचे लोक आहे. आपल्याला काय म्हणतात त्याला, खूपच आपल्याला या गोष्टीवर म्हणजे ज्या एक्झामद्वारेच आपण वर जायचे प्रयत्न करत होतो. पण ती गोष्टी आजकाल खूपच होतंय. तर त्यामुळे एकच माझा काय म्हणतात त्याला, माझ्याकडून एकच तुम्हाला एक